नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। 20,000ची लस घेताना लाचखोर गट विकास अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या जाळ्यात। भरमसाठ पगार असूनही पगार व्यतिरिक्त पैसा कमावण्याच्या चक्करमध्ये येवला पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी मच्छिंद्रनाथ देवव्रत धस विठ्ठल नगर येवला राहणार अहमदनगर याने 20,000ची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलाय। तक्रारदार यांचे ग्रामपंचायत हद्दीतील वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत 2022 ते 2023 करिता प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या ग्रामपंचायतीतील वस्तीवर ठेकेदार मार्फत झालेले विकास कामाचे बिल मंजूर करण्यासाठी चेकवर सही करून घेण्यासाठी मूल्यांकन बिलाचे 2% याप्रमाणे 20,000 रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष करून दिनांक 5/7/2024 रोजी स्वीकारली असता त्यांना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आलाय। मच्छिंद्र धस यांना ताब्यात घेण्यात आलंय। त्यांच्या विरुद्ध येवला सिटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदरची कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालवलकर, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, नरेंद्र पवार वाचक पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री नीलमा केशव डोळसे पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, स्वप्नील राजपूत पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे चालक पोलीस नाईक संदीप हांडगे, पोलीस शिपाई सुरेश चव्हाण यांनी केली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मोहसिन शेख, येवला, नाशिक।